संपूर्ण जगभरामध्ये स्त्री मुक्तीचा मार्ग खुला करून देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, त्यांना त्यासाठी भाग पाडणाऱ्या महाप्रजापती गौतमी, आणि यानंतर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे बुद्ध ते बाबासाहेब आंबेडकर या विचार शृंखलेमध्ये जे सगळे महापुरुष येतात, ज्यामध्ये संत कबीर आहेत, शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, सगळे समतेच्या लढ्यातले सगळे संत आहेत, हे सर्व, तसंच स्त्री मुक्तीच्या लढ्यामध्ये ज्यांनी आयुष्य वेचलेलं आहे असे सगळे जगभरातील कार्यकर्ते, क्लारा चेटकिन पासून, वर्जिनिया वुल्फ पासून, टेनिस डेव्हिड्स पासून, आणि अगदी आता आधुनिक काळामध्ये सुद्धा आमच्या सुलभा ब्रह्मेंपासून, विद्या बाळपासून, अशा सगळ्या ज्या आहेत, या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याचं मी स्मरण करते, या सर्वांना अभिवादन करते आणि आपल्या विषयाला सुरुवात करते. जसं अलकाताई म्हणाले की मी तुम्हाला सदिच्छा देणार नाही जागतिक स्त्रीमुक्ती दिनाच्या, तर तशाच मीही सदिच्छा नाही देणार. त्याचं कारण असं की स्त्रियांच्या चांगल्या आयुष्यासाठी सदिच्छा द्याव्यात असा हा एकमेव दिवस नाहीये वर्षभरातला. वर्षभरातले सगळेच्या सगळे दिवस हे आम्ही सातत्याने हेच म्हणत असतो की संपूर्ण भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील स्त्रियांचं आयुष्य सुखी हो, समाधानी हो, समता नांदो आसपास, आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मानव म्हणून, माणूस म्हणून त्याला जीवन जगता यावं, यासाठी आम्ही सततच त्यांना सदिच्छा देत असतो आणि सतत कामही करत असतो. त्यामुळे आजचा दिवस काही स्पेशल नाही, त्यासाठी सदिच्छा देण्यासाठी नाही आहे स्पेशल, पण दुसरं मी म्हणेन आजचा दिवस संपूर्ण समाजाला जागृत करण्यासाठी मात्र स्पेशल आहे. तर आपण सगळ्यांनी जागृत व्हायला हवं. म्हणूनच हा जो एकूण स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्त्रीच्या गुलामीचा जो इतिहास आहे, मी संपूर्ण जगाच्या पाठीवरच्या म्हणते, हा निव्वळ भारतातल्या नाही म्हणते, या संपूर्ण जगभरातल्या स्त्रीच्या गुलामीचा, स्त्रीच्या स्वातंत्र्याचा, आणि आत्ताच्या आपण पुन्हा एकदा धडपडतो आहोत की स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी, तो सगळा इतिहास थोडासा आपल्याला माहिती हवा. आणि मग आपल्याला त्याच्यातून समजेल की आपल्याला सातत्याने जागृत राहण्याची का गरज आहे. जसं आता म्हणालेली की स्त्रीला म्हणजे सगळ्यांनाच जागृत करणारा हा हे काही दिवस असतात, त्याच्यातला हा एक दिवस असं मी मानते. आज इथे उपस्थित आपण सर्वजण आहात, अलकाताई आहेत, समविचारी मैत्रिणी आहोत आम्ही, ही नवीन पिढी आहे सगळी. कालपासून मी बघते त्यांच्या कामाचं स्वरूप आणि मी एकदम भारावून गेले, एकदम प्रभावित झालेली आहे. आणि तुम्ही सगळेजण आहात, महानंदा डाळिंबेताई आहेत, मुद्दाम इथे माझ्या स्वागतासाठी परवापासून अगदी ते हजर आहेत, फिरतायत, ताई आहेत, आणि सगळे तुम्ही आहात इथे. मला सगळ्यांची नावं कदाचित माहीत नाही आहेत, पण आपण सर्वांच्या बद्दल अत्यंत आदर व्यक्त करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते आहे. सुरुवातीलाच अलकाताईंनी एक स्त्रीमुक्ती लढ्याचा इतिहास सांगितला, जागतिक स्त्रीमुक्ती लढ्याचा इतिहास सांगितला. जगामध्ये कुठून सुरुवात झाली आधुनिक काळामध्ये. मी तुम्हाला थोडंसं, म्हणजे आपल्या विषयाचं नाव आहे की भारतीय दृष्टिकोनातून, तर मी तुम्हाला भारताकडे वळवते सुरुवातीला.
आणि मग आपण या जागतिकीकरणाकडे येऊया. तर भारताकडे वळवताना मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, नवीन मुली आहेत त्यांना विशेषतः, की आपल्या भारतामध्ये जी सिंधू संस्कृती रुजलेली होती, ती सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती, म्हणजे स्त्रीला सन्मान होता. पण स्त्रीला असलेला या संस्कृतीतला जो सन्मान आहे, तो सन्मान कालांतराने नष्ट झाला. त्याचे कारण मीमांसा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आता इथे त्याचे कारण मीमांसा मी तुम्हाला सांगत नाहीये, पण धावतं एकदम पुढे येते मी, की या सिंधू संस्कृतीतला स्त्रीचा जो सन्मान आहे तो नष्ट होऊन देवकेंद्री पितृसत्ताक व्यवस्था इथे लादली गेली. आणि या देवकेंद्री पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रीला एकतर देवता बनवून टाकलं आणि दुसरीकडे याच स्त्रीला गुलाम सुद्धा बनवून टाकलं. आणि अशा पद्धतीने जात पितृसत्ताक ब्राह्मणी व्यवस्था अशा नावाने आपण सगळे परिवर्तनवादी या एका नावाने आपण त्याचं विश्लेषण करतो. तर अशी ही जात पितृसत्ताक म्हणजे जातीच्या उतरंडीतील श्रेष्ठत्वावर आधारलेली, श्रेष्ठ कनिष्ठत्वावर आधारलेली अशी जातसत्ताक आणि पितृसत्ताक म्हणजे या कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये स्त्रीवर अधिकार गाजवणारा हा पुरुष, अशी पितृसत्ताक किंवा पुरुषसत्ताक. आणि या सगळ्याच्या वरती म्हणजे पुरोहित, ब्राह्मणी विचार असं त्याला आपण म्हणूया, की ज्या ब्राह्मणी विचारांमध्ये जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही अशी उतरंड आहे आणि त्या उतरंडीमध्ये सगळ्यात वरती बसवलेला आहे ब्राह्मण, ज्याला आपण पुरोहित म्हणतो. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण व्यक्ती नाही, म्हणजे आमच्या अलका पण जन्माने ब्राह्मण आहेत, पण त्या काही आमच्या सगळ्यांच्या वरती बसायला बघतायत असं मी म्हणणार नाही. तसं ब्राह्मण व्यक्ती असं नाही मी म्हणत, पण ते सगळे जे अधिकार दिलेले आहेत ना, ते पुरोहिताला अधिकार दिलेले आहेत, पुजाऱ्याला अधिकार दिलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय आमचं कुणाचं जीवन जे आहे ना, ते माणूस म्हणून त्याला शिक्कामोर्तब बसतच नाही. जन्म झाल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळं त्या पुरोहिताच्या हाती आहे. आणि तो पुरोहित कोण असायला पाहिजे, तर तो फक्त आणि फक्त ब्राह्मणच असायला पाहिजे. म्हणून ही जी संपूर्ण व्यवस्था आहे ती ब्राह्मणी जात पितृसत्ताक व्यवस्था असं त्याला आपण नामाभिधान देतो. तर अशी जी व्यवस्था या देशावर लादली गेली आणि स्त्रीचा सन्मान असलेली सिंधू संस्कृती नष्ट केली गेली. ती पुन्हा एकदा समान पातळीवर स्त्री आणि पुरुष यांना समान पातळीवर हक्क मिळावे म्हणून याच देशामध्ये जो लढा उभा राहिला, याच देशामध्ये ज्या महापुरुषाने पहिल्यांदा बंड केलं, त्या महापुरुषाचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध. पण पुन्हा तिथे सुद्धा जरी गौतम बुद्धाने मानवतेसाठी लढा दिला किंवा ते जगातले पहिले विद्रोही असं आपण म्हणतो, जगातले पहिले सायंटिस्ट असं आपण म्हणतो, पण जगातले पहिले विद्रोही, जगातले पहिले बंडखोर, बंड केलं असेल म्हणजे रस्त्यावर उतरून त्यांनी बंड नाही केलं, पण त्याने वेगळ्या पद्धतीने माणसाच्या परिवर्तनावर त्यांनी विश्वास ठेवला आणि व्यक्तीच्या परिवर्तनातून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. तर असे हे पहिले बंडखोर म्हणजे विद्रोह म्हणत असताना मी नेहमी म्हणते की विद्रोह म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सातत्याने असं येतं किंवा स्त्रिया सुद्धा विद्रोह, रस्त्यावर उतरा, नारेबाजी करा, पुरुषाच्या विरोधात नारेबाजी करा, पुरुषाशी भांडा, पुरुषाला नावं ठेवा. तर हा या पद्धतीचा जो आक्रस्त आणि विद्रोह असतो तो एक प्रकारचा असतो ज्याला मी नेहमी विघातक विद्रोह असं म्हणते. कारण या पद्धतीच्या विद्रोहाने माणसाची मनं तुटतात, ती जुळत नाही, माणसं एकत्र येत नाही, तर ती दूर जातात आपल्यापासून. हा झाला विघातक विद्रोह.
आणि दुसरा विद्रोहाचा दुसरा एक प्रकार आहे, त्याला मी विधायक विद्रोह म्हणते, की जो विधायक विद्रोह तथागत गौतम बुद्धाने केला. या विधायक विद्रोहामुळे जे आपल्यापेक्षा विरोधी विचारांचे असतात, ते विरोधी विचारांची माणसं सुद्धा आपल्याकडे आपण ओढली जातात. त्यांना आपला विचार आपण अत्यंत प्रेमाने समजावून सांगतो, किंवा प्रेमाने म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की एक परिवर्तनासाठी आवश्यक असलेली भाषा. मग ती कधीतरी प्रेमाची भाषा असते, कधीतरी रागाची भाषा असते, कधीतरी अगदी खूप असं सांगणारी, जसं आता अलकाताई बोलत असताना आपण बघत होतो की मध्येच त्याचा आवाज जरा वाढला होता, मी पण तशीच आहे. तर हे कधीतरी असं पण घ्यावं लागतं, पण त्यासाठी आधी प्रेम करावं लागतं, तरच आपली रागाची भाषा समोरची व्यक्ती ऍक्सेप्ट करते, नाही तर नाही करत. जो प्रेम करतो त्याला रागवण्याचा हक्क असतो. तर हे सगळं विधायक विद्रोहामध्ये मोडतं. तर तथागत गौतम बुद्ध जे आहेत त्यांनी विधायक विद्रोह केलेला आहे, आणि त्या विधायक विद्रोहातून तथागताने जे विरुद्ध होते, त्यांच्या विरोधात जाणारे होते, त्यांना सुद्धा आपल्याकडे खेचून घेतलेलं होतं. पण इतकं सगळं असताना सुद्धा तथागताने जेव्हा भिक्खू संघाची स्थापना केली, तेव्हा त्या भिक्खू संघामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता, भिक्खुणी नव्हत्या त्याच्यामध्ये, किंवा भिक्खुणी संघाची स्वतंत्र स्थापना पण केली नव्हती. मग महाप्रजापती जी सिद्धार्थ गौतमाची आई, मी बुद्धांची आई असं नाही म्हणणार, बुद्धांचं कोणी आई नाही, पत्नी नाही, कोणी नाही, पण सिद्धार्थ गौतम, बुद्ध बनायच्या आधीची सिद्धार्थ गौतम त्यांची आई आहे, त्यांची पत्नी. तर सिद्धार्थ गौतमाची आई महाप्रजापती, जिने त्याचं पालन पोषण केलं, त्या महाप्रजापतीने ठरवलं की तथागताने जशी भिक्खू संघाची स्थापना केलेली आहे तशी भिक्खुणी संघाची पण स्थापना आपण करून घेऊया. आणि काही व्यावहारिक कारणांमुळे तथागत मान्य करत नव्हते, कारण ही जी सिंधू संस्कृती नष्ट केल्यानंतरची विषमतावादी संस्कृती या देशामध्ये रुजवली गेली, त्या विषमतावादी संस्कृती तथागतांना काही पूर्णपणे लगेचच नष्ट करता आली नव्हती, त्याच्या खाणाखुणा होत्याच. आणि त्या संस्कृतीमध्ये स्त्री असुरक्षित होती, ती एकटी वावरू शकत नव्हती. तर या व्यावहारिक कारणामुळे तथागत नकार देत होते भिक्खुणी संघाची स्थापना करण्यासाठी. पण महाप्रजापतीचं असं म्हणणं होतं, कारण काहीही असू दे, आम्हाला माहित नाही, आम्हाला भिक्खुणी संघाची स्थापना करण्यासाठी परवानगी हवीच हवी. तिने 3 वेळेला तथागतांकडे ती गेली, 3 वेळेला तिने ही विनंती केली, 3 वेळेला व्यावहारिक कारण देऊन तथागतांनी नकार दिला. पण वैशालीला ज्यावेळी तथागत आलेले होते त्यावेळेला महाप्रजापतीने अगदी ठाण मांडून असं ठरवलं की आता कपिलवस्तूहून आपण सगळ्यांनी जायचं आणि भिक्खुणी संघाची परवानगी घेतल्याशिवाय परतच यायचं नाही. तिने 500 शाक्य स्त्रियांना गोळा केलं, यशोधरा पण होती त्याच्यामध्ये, आणि त्या सगळ्यांनी आपल्या केसांचं मुंडन केलं, पायात चपला नाही, भगवी वस्त्र परिधान केलेली, आणि अशा पद्धतीने त्या सगळ्या अनवाणी पायांनी कपिलवस्तू ते वैशालीपर्यंत आल्या. आणि तिथे ज्या विहारामध्ये तथागत थांबलेले होते तिथे त्या ठाण देऊन बसल्या, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये लॉंग मार्च म्हणतो. तो लॉंग मार्च महाप्रजापतीने केला, जगातला हा पहिला लॉंग मार्च. आणि त्यानंतर त्याच्या ठाण मांडून बसल्या तिथे, जोपर्यंत आपलं मागणं मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं म्हणून, या सत्य मागणीचा, सत्याचा, की जर का पुरुषांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे, त्यांना जर तुम्ही सक्षम समजता तर स्त्रीला तुम्ही सक्षम का समजत नाही, स्त्री सुद्धा योग्य आहे, हे नैसर्गिक सत्य. तर त्या सत्याचा आग्रह धरून त्या तिथे थांबून राहिल्या, म्हणून तो जगातला पहिला सत्याग्रह. आपलं म्हणणं मान्य करण्यासाठी सत्याग्रहाचं हे माध्यम वापरायचं, हे पहिल्यांदा संपूर्ण जगाला महाप्रजापतीने ही देण दिलेली आहे सत्याग्रहाची, जी नंतर गांधीजींनी उचलली. आणि आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य लढा या सत्याग्रहाच्या मार्गाने किती सक्सेसफुल केला गांधीजींनी. तर अशा पद्धतीने ही जी महाप्रजापती
आणि त्यांचा भिक्खुणी संघ तथागताने शेवटी आनंद मध्यस्थी झाला आणि आनंदाच्या सांगण्यावरून आनंदाने कन्व्हिन्स केलं तथागतांना आणि तथागताने परवानगी दिली आणि महाप्रजापती ही पहिली भिक्खुणी. मग भिक्खुणी संघाची स्थापना झाली आणि आता तो इतिहास मी पूर्ण सांगत नाही. भिक्खुणी संघाची स्थापना झाल्यानंतर बुद्ध काळातला जो स्त्रियांच्या जीवनाचा इतिहास आपण बघितला तर तो इतिहास आपल्याला खूप वेगळा वाटतो. म्हणजे आजच्या तुलनेत सुद्धा आपण तो त्या काळातलं स्त्रियांचं जगणं आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की बुद्ध काळातलं स्त्रियांचं जगणं हे खूप सुंदर होतं. म्हणजे या सगळ्या आंदोलनाचा जो परिणाम झाला त्याच्यातून थेरीगाथा हा ग्रंथ निर्माण झाला जो जगामधला स्त्रियांच्या मुक्तीचा पहिला उद्गार असं म्हटलं जातं. स्त्री मुक्तीचा पहिला उद्गार म्हणजे थेरीगाथा हा ग्रंथ 73 भिक्खुणीने लिहिलेला थेरीगाथा ज्याच्यामध्ये 522 गाथा आहे. असा हा थेरीगाथा हा जगातला पहिला स्त्री मुक्तीचा उद्गार आहे असं म्हटलं जातं. त्या पहिल्या कविता आहेत. तर अशा पद्धतीचा याच्यातून म्हणजे या सगळ्या आंदोलनातून या सगळ्या जागृतीतून स्त्रियांच्या वाट्याला जे जीवन आलेलं होतं त्या काळचं ते कसं बघावं मी अगदी थोडक्यात थोडीशी उदाहरणं देते आणि पुढे येते. त्यामध्ये एक आम्रपालीचं उदाहरण तुम्हाला सांगते की त्या काळामध्ये वैयक्तिक संपत्ती गोळा करण्याचा खरं म्हणजे अधिकार नव्हता. समाजवादी व्यवस्था ज्याला आपण म्हणतो तसं होतं. पण तरी सुद्धा आम्रपालीला त्या वैशालीच्या राज्यामध्ये तिला काही कारणाने म्हणजे ती अतिशय सुंदर होती आणि म्हणून तिच्याशी लग्न करायला सगळेजण उत्सुक होते आणि म्हणून मग त्या राज्यामध्ये रक्तपात होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. एका बाजूने ही गोष्ट आणि दुसऱ्या बाजूने आम्रपालीला धमकी दिली गेली की जर का नगरवधू होण्याचं तू मान्य नाही केलंस तर मग तुझ्या वडिलांना आम्ही वडिलांना मारू. मग वडिलांच्या जीवाला धोका आहे हे आणि ती अत्यंत देशप्रेम तिचं खूप हाय लेवलचं होतं. तर त्या वैशाली हा आपला देश आहे आणि त्या वैशालीवरच्या प्रेमामुळे त्या राज्यामध्ये आपल्या विध्वंस होऊ नये म्हणून तिने नाईलाजाने मान्य केलं नगरवधू होण्याची अट. पण ती मान्य करताना तिने स्वतःच्या काही अटी घातल्या होत्या आणि त्या स्वतःच्या अटींमध्ये तिने ही अट घातली होती की माझ्यासाठी आम्रवन असेल, माझ्यासाठी महाल असेल आणि एखाद्या सम्राज्ञीचा महाल असावा तशा पद्धतीचा तिचा महाल होता. सप्तक महाल महाप्रजापतीचा आपली ही आम्रपालीचा. आणि आम्रपालीच्या मालकीचं आम्रवन होतं की जे वन नंतर तथागतांना दान म्हणून तिने दिलं. भिक्खू संघाला दान म्हणून दिलं. ती आम्रपालीची ही गोष्ट एवढ्यासाठी सांगते की त्या काळामध्ये स्त्रीला स्वतःची संपत्ती गोळा करण्याचा अधिकार होता याच्यावर शिक्कामोर्तब बसतो. दुसरी एक अनाथ पिंडकाची म्हणजे मिगार माता जिला म्हटलं जातं ती विशाखा स्वतः दान देऊ शकत होती. विशाखाला हक्क होता. सुजाता ही आहे उपासिका. तर या सगळ्यांना अधिकार होता की त्यांची स्वतःची मालमत्ता होती. लग्न भले त्यांचं पुन्हा श्रीमंत माणसाची हो गरीब माणसाची हो पण त्याची संपत्ती वेगळी आणि यांची संपत्ती वेगळी आणि त्यांना अधिकार होता आपली संपत्ती दान देण्याचा. म्हणजे विशाखाला जेव्हा आपलं त्या भिक्खू संघाकडून तिने वर मागून घेतले की मला हे त्यांना दान द्यायचंय, चिवर दान द्यायचं, अमुक करायचं तमुक करायचं, तेव्हा तिने काही आपल्या श्रीमंत सासऱ्यांची परवानगी मागितली नाही, आपल्या श्रीमंत पतीची परवानगी मागितली नाही. तिने स्वतःच्या अधिकाराने ते दान दिले. उपासिका सुजाता जी आहे तिने तिचं पण तोच इतिहास आहे. म्हणजे या सगळ्यांना हे अधिकार मिळालेले होते त्यांनी की त्या स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत होत्या. दुसरी गोष्ट त्यावेळेला मुलीचं लग्न लहान वयात होत नव्हतं. बुद्ध काळाचा इतिहास आपण स्त्रियांचा बघितला तर 15 वर्षाची 16 वर्षाची असताना त्यांचे लग्न, स्वतः यशोधरेचं लग्न ती 16 वर्षाची असताना झालेलं आहे आणि तिला
स्वयंवराची पद्धत होती, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचा अधिकार होता. म्हणजे यशोधरेने वडील नाही म्हणत असताना सुद्धा यशोधरेने सिद्धार्थाची आपला पती म्हणून निवड केलेली आहे. तर हा अधिकार होता त्यांना. मिगार माता म्हणून जिला म्हटलं जातं विशाखा, तिची तर कथा तुम्हाला मुद्दाम थोडक्यात सांगते की ज्या वेळेला त्या अनाथ पिंडकाला खूप मोठा श्रेष्ठी येतो, पण त्याला जैन साधू त्यांचा प्रभाव त्याच्यावर जास्त होता आणि बौद्ध साधूंना ते बघून घ्यायचे नाही. आणि विशाखा तर बौद्ध साधूंची म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाची फॉलोअर होती. त्यामुळे बौद्ध भिक्खू आले दारात किती त्यांना दान वगैरे करायला ते उत्सुक असायचे. पण लग्न झालेले, सासऱ्यांचं बंधन, सासरे म्हणायचे जैन साधू आलेले आहेत तिकडे जा, आणि ते तर विवस्त्र असायचे, त्यामुळे ती पुढे जायची नाही. ती म्हणायची मला लज्जा येते आणि ती जायची नाही. मग सासरे रागवायचे. मग एकदा असं झालं की ती आपल्या सासऱ्यांना वारा घालत असताना तिथे बौद्ध भिक्खू आले आणि हिने असं सांगितलं त्या बौद्ध भिक्खूंना की इथे तुम्हाला दान मिळणार नाही, माझे सासरे शिळं अन्न खात आहे, तर तुम्ही पुढे जा. आणि मग त्या अनाथ पिंडकाला राग आला, मला शिळं अन्न खातायत असं कसं म्हटलं, मी एवढा मोठा श्रीमंत, काय कमी होती त्याला. तर त्याला भयंकर राग आला आणि मुळात ही बाबा आम्ही जे तत्वज्ञान फॉलो करतो तेही करत नाही. घराघरातल्या सुनेची ही कथा माहिती आहे ना तुम्हाला, होगे सुने घरासारखी अशी म्हण पण वापरत आहे. म्हणजे ती सून घरात आल्यानंतर घराचं जे वातावरण आहे ते तिने ऍक्सेप्ट करावं, तिचं काय आहे ते तिने इथे सांगू नये. तर तसं त्या मिगारचं होतं. त्यामुळे हिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये राग आणि तो म्हणाला चला आता तुला माहेरी पाठवून देतो मी, जा तुझ्या आई वडिलांकडे. आणि विशाखा म्हणाली मी तशी आई वडिलांकडे जाणार नाही, अजिबात जाणार नाही म्हणाली. ती म्हणाली माझं लग्न ठरवताना जे पंच होते त्या पंचांना बोलवा, त्यांच्या समोर जर का माझा अपराध मान्य झाला तर मी जाईन. बोलावलं पंचांना आणि पंचांना बोलावल्यानंतर तो संवाद झाला. तो खूप सुंदर आहे, अगदी मुळापासून वाचण्यासारखा आहे की ते तक्रार करता आहेत मिगार की बाबा हा मगापासून मी अनाथ पिंडक म्हणते ना, मिगार आहेत हा ते, सॉरी हा मिगार आहेत ते. तर ते मिगार तक्रार करता आहेत की ही असं असं करते, हे करते. शेजारचा विस्तव हिला म्हणे माहेरून सांगितलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे, तर ती म्हणाली मला असं सांगितलेलं आहे की घरातला विस्तव बाहेर नेऊ नये, बाहेरचा विस्तव घरात आणू नये, अशा त्या काही अटी आहेत. मग तिने त्या अटींचं एक्सप्लेनेशन केलं की घरातला विस्तव बाहेर नेऊ नये म्हणजे काय, तर घरातल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या बाहेर न्यायच्या नाही, बाहेरच्या तक्रारी घरात आणायच्या नाही, अशा पद्धतीने ते सगळं तिने सांगितलं. आणि पंच म्हणाले की ही बरोबर सांगते. मिगारनं ते म्हणाले की ही बरोबर सांगते, ही काही चुकीचं वागत नाहीये, ही जे तत्वज्ञान फॉलो करते आहे ते बरोबर आहे. आणि त्यांनी हा न्याय दिल्यानंतर मग मिगार आहेत ते मिगार चेंज झाले. त्यांना पटलं की ही बरोबर सांगते. आणि त्याच वेळेला मिगारने विशाखाकडून ती जे तत्वज्ञान फॉलो करते ते तत्वज्ञान मला सांग म्हणून त्यांनी सांगितलं. त्याने ऐकून घेतलं ते तत्वज्ञान. असं कोणतं उच्च तत्वज्ञान आहे मानवतावादाचं, ते मला तू सांग असं म्हटलं. आणि त्यानंतर ते बदलले. त्यांनी विशाखाला स्वतःची माता म्हटलं आणि म्हणून हे जे मिगार आहेत त्यांच्या म्हणजे विशाखाला नाव असं पडलं की मिगार माता विशाखा असं तिला नाव पडलं. तर ही आता जे हिंदू कोड बिल आहे त्या हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की पुरुषाला वाटलं म्हणून त्याने सोडून दिलं बाईला, असं नाही चालणार. मनुस्मृतीमध्ये जे सांगितलेलं आहे की पुरुषाला वाटलं दुसरी बायको करूया, तिसरी बायको करूया, तर ही जा तू, तिला वाऱ्यावर सोडलं. नो, तिचं लग्न झालेलं आहे ना, मग जोपर्यंत योग्य कारण तुम्ही कोर्टाला देत नाही तोपर्यंत तिला सोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मॅरेज ऍक्ट जो हिंदू कोड बिलामध्ये आम्ही बघतो तो मॅरेज ऍक्ट तिथे आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं असं की त्या काळामध्ये जे महाप्रजापतीने स्त्री म्हणून सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार सत्याग्रह करून मिळवून घेतला, त्या अधिकाराने किंवा त्या जागृतीने त्या काळात स्त्री कशा पद्धतीचं जीवन जगत होती. मग त्यावेळी त्या स्त्रीला पुन्हा एकदा मुक्तीची भाषा किंवा मुक्तीचे अधिकार मागण्याची गरज नव्हती पडली. खूप छान चाललेलं होतं. पण त्यानंतर आपण बघतो आहोत म्हणजे पातिव्रत्य हा शब्दप्रयोग, पतिव्रता हा शब्दप्रयोग अस्तित्वात नव्हता बौद्ध साहित्याचा आपण अभ्यास केला तर. पण
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकानंतर मात्र ज्यावेळी मनुस्मृती लिहिली गेली ह्या देशामध्ये, तेव्हापासून पतिव्रता हा शब्द प्रयोग अस्तित्वात आला आणि तोही यशोधरेला उद्देशूनच लिहिला गेला एका ग्रंथामध्ये. तर अशा पद्धतीने हा पतिव्रता हा शब्द प्रयोगाची रुजवण कशी झाली बघा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून. नंतर जे आपण बघतो म्हणजे कसं असतं माहिती का, आपल्याला जाणीवा नसतात. आजही आम्ही काय म्हणतो, अरे संविधानाने दिलेले अधिकार आहे, आम्ही छान जगतो, की काय सोपं आहे का इतकं सगळं स्त्री परत गुलामीत राहणं सोपं आहे का. भ्रमात राहू नका, जा जरा इसवी सन पूर्व 6व्या शतकाकडे. मी आता जो थेरींचा इतिहास सांगितला तो इसवी सन पूर्व 6वं शतक ते इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंतचा इतिहास सांगितला, की ज्या इतिहासामध्ये आपल्याला विदिशा देवी बघायला मिळते, ज्या इतिहासामध्ये आपल्याला संघमित्रा बघायला मिळते, जी लंकेला गेलेली आहे धम्माचा प्रसार करण्यासाठी, मुलाचा सांभाळ करत बसली नाही ती इथेच. किंवा विदिशा आहे, तिला वाटलं अशोकाकडे मला परत नाही द्यायचं तर ती नाही गेली, ती सांचीचा स्तूप सांभाळत बसली. मी नाही येणार म्हणून ठणकावून सांगितलं, घे तुझ्या मुलांना, म्हणून अशोक आणि महेंद्र यांना पाठवून दिलं अशोकाकडे. एवढा मोठा सम्राट तो, त्याला तिने ठणकावून सांगितलं. तर या पद्धतीने स्त्रिया जगत होत्या, सन्मानाने जगत होत्या. त्यांची अवस्था इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत जरा नजरेसमोर टाका. ही अवस्था कशी निर्माण झाली, जी ही स्त्री स्वतःचे स्वतंत्र अधिकार घेऊ शकत होती, ती स्त्री तिला उचलून पतीच्या मृत्यूनंतर तिला उचलून चितेत जिवंत जाळलं जात होतं, इथपर्यंत स्त्रीची अवस्था आली. 5 वर्षाची, 10 वर्षाच्या, 6 वर्षाच्या मुलींना पतीच्या चितेवर जिवंत जाळलं गेलं. म्हणजे अहिल्याबाईंचा इतिहास माझी पुस्तिक आहे छोटी अहिल्याबाईंची, आता नाही तिथे संपली आवृत्ती त्याची. अहिल्याबाईंचा इतिहास लिहिताना मी अशी, ह्या म्हणजे सगळ्यांचेच इतिहास लिहिताना अशी मध्ये मध्ये मी इतकी भिरभिरून जाते की हे काय वाचते मी, काय मला लिहावं लागतं. अहिल्याबाईंच्या इतिहासामध्ये अहिल्याबाई सती नाही केल्या, कारण त्याचे सासरे आहेत मल्हारराव, हे खमके होते. ते म्हणाले तू सती नाही जायचं, तूच माझा मुलगा आहेस. आणि अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाला त्यांनी हे काय म्हणायचं त्याला, की त्यांनी स्पेस दिली, वाव दिला. पण त्या जी राणी म्हणजे आशिया खंडातली उत्तम प्रशासक म्हणून अहिल्याबाईंचं नाव घेतलं जातं, इतिहासात नोंद आहे. उत्तम प्रशासक आशिया खंडातली पहिली अहिल्याबाई होळकर. त्या अहिल्याबाई त्यांच्या राज्यामध्ये ज्या वेळेला त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, त्यावेळेला त्या सुना, त्यावेळची आता ती रीत होती तेव्हा, म्हणजे मी सांगितलं ना इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकानंतर कसं कसं बदलत गेलं स्त्रीचं लाईन. तर पुरुषाला वाटेल ती लग्न करायला मुभा दिली गेली. मी आता मनुस्मृतीकडे वळत नाहीये, पण ही संस्कृती अशी हळूहळू चोर पावलाने रुजते. अहिल्याबाईंच्या काळापर्यंत आपण बघतो आहोत की त्यावेळेला त्यांच्या मुलाचं ज्यांच्याशी लग्न झालेलं होतं त्यांना सती जाण्यासाठी सजवून त्या चितेवर न्यायला लागले. अहिल्याबाईंनी त्यांना पोटाशी धरलं. 7 वर्षांच्या 8 वर्षांच्या अशा त्या दोघी तिघी त्यांना असं पोटाशी धरलं. म्हणाले त्यांचा काय गुन्हा आहे, त्यांना नका नेऊ तुम्ही. पण त्या मुलींचे नातेवाईक अहिल्याबाईंना म्हणाले देवी आमचा कुळाचार आहे तो आम्हाला पाळू द्या, तुम्ही आम्हाला धर्माचं आचरण करायचं आहे. कुळाचार शब्द प्रयोग, तो कुळाचार आम्हाला पाळू द्या, तुम्ही त्याच्या आड येऊ नका. आणि अहिल्याबाईंना सुद्धा जुमानलं नाही त्यांनी, आणि त्या मुलींना, त्या सुनांना अहिल्याबाईंच्या चितेवर जाळलं गेलं. छोट्याशा पोळी, 9-10 वर्षांच्या पोळी. ही अवस्था आपण बघतो आहोत की या अवस्थेतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी, म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून ही स्त्रीमुक्ती चळवळ आपण बघतो आहोत. तर भारतातल्या स्त्रीमुक्ती चळवळीचा मी मुद्दाम तुम्हाला इतिहास सांगते आहे की बुद्ध काळातली ही जी सन्मानाची स्थिती होती स्त्रीची, ती सन्मानाची स्थिती अशा पद्धतीने जी हळूहळू नाहीशी होत गेली. तर तेव्हाचे जे सगळं हे आहे, म्हणजे रामदेव रायांच्या काळापर्यंत मी आता येते इसवी सन 11वं शतक. या इसवी सन 11व्या शतकामध्ये रामदेव राय हा शेवटचा हिंदू राजा, रामदेवराव राय यादव, आणि त्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मंदिरांची निर्मिती झालेली आहे. कोणी
लेखनाचा विपर्यास करेल. मी मंदिरांवर बोलत नाहीये, मी मंदिरांच्या विरोधात नाहीये. मी विरोधात आहे ती त्या मंदिरांचा उपयोग ज्या वेळेला विषमतावादी संस्कृतीची रुजवण करण्यासाठी केला जातो, मी त्याच्या विरोधात. मी विहारांच्या पण विरोधात आहे. कोणत्या विहारांच्या विरोधात आहे की ज्या विहारामध्ये भंतेजी जाऊन तिथे ते विहाराचा कब्जा करतात आणि तिथे म्हणजे याची जेव्हा काही परिवर्तनाच्या कामाला तिथे गती दिली जात नाही, तर अशा विहारांच्या सुद्धा मी विरोधात आहे. म्हणून कोणी असं म्हणू नये की मी मंदिरांच्या विरोधात बोलते. असं मी अशा पद्धतीच्या कोणत्याही धर्मस्थळांच्या विरोधात आहे की जी धर्मस्थळं ही कोणत्या तरी त्या धर्मगुरूच्या अधीन केली जातात आणि जिथे सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी किंवा तिथे समानतेचं काही दिसत नाहीये, अशा धर्मस्थळांच्या खरोखरीच मी विरोधात आहे. तर त्यावेळेला त्या रामदेवरावांच्या काळात सगळ्यात जास्त मंदिरांची निर्मिती झालेली आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे, मी आता जे म्हणाले ते मंदिरांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. म्हणजे आता मी संतांच्या ह्याच्याकडे घेते की 11व्या शतकापासून आपण बघतो आहोत की संत चळवळ आपल्याला दिसते आहे. आणि त्या मंदिराच्या विषयाबरोबर मी संत चळवळीतले कान्होपात्र तुमच्या समोर ठेवते आहे की कान्होपात्राचं बंड काय सांगताय की कान्होपात्रा त्या मंदिराच्या पायथ्याशी तिने श्वास सोडलेला आहे, प्राण सोडलेला आहे. कारण तो राजा तिला घेऊन चालला होता जबरदस्ती. आणि ती म्हणायची होती की पतित पावन म्हणून याचा तिचा अभंग आहे बघा, की ती देवालाच साकडं घालते विठ्ठलाला, की तू स्वतःला पतित पावन म्हणतोयस आणि माझं रक्षण तुला करता येत नाही, मग मी तुला काय म्हणू पतित पावन म्हणून, असं ती म्हणते आहे. आणि तिने त्या राजाकडे जाणं नाकारलं. म्हणजे एक कान्होपात्र आहे जी गणिकेची मुलगी, म्हणून तिला कंपल्सरी गणिका बनावं असं ही एक संस्कृती सांगते. आणि जर तिला गणिका बनायचं नसेल तर तिने प्राण द्यावा, मरण पत्करावं असं एक संस्कृती सांगते. आणि जी मगाशी मी तुम्हाला संस्कृती सांगितली, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आम्रपालीचं उदाहरण सांगितलं, त्या आम्रपालीला गणिका बनवलं होतं. पण गणिका बनवलेल्या आम्रपालीला बुद्धांच्या भिक्खू संघाने, बुद्धांच्या भिक्खुणी संघाने परवानगी दिलेली होती की तिला गणिका बनायचं नाहीये, तिला भिक्खुणी बनायचं आहे, तर तिला भिक्खुणी बनून सन्मानाचं जीवन जगायची या संस्कृतीने परवानगी दिली. हे जे असे फरक असतात ना, ते फरक आपल्या लक्षात द्यायला पाहिजे. तर संत साहित्यातली आपण आम्रपालीची आपल्या कान्होपात्राचं अभंग बघतो आहोत. आपण जनाबाईचा अभंग बघतो आहोत की जनाबाई म्हणते, डोळीचा पदरा आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाळी नव्हे. तुम्हाला तर म्हणायचं ते म्हणा, मला पेशवा बनायचं, मला नाही तुमची किंमत, मला जसं पाहिजे तसं जीवन मी जगणार आहे, मला विठ्ठलाच्या पाशी माझं आयुष्य घालवायचंय, मग तुम्ही मला वेसवा म्हटलं तरी मला काही त्याची पडली नाही. चल, हे जनाबाई म्हणते आहे. जनाबाईने तर विठ्ठलाला सगळं सर्वस्व मानलं. आणि त्याच वेळेला आम्ही सोयराबाई बघतो की सोयराबाई म्हणते की विटाळावर काय बोलता तुम्ही, या विटाळातूनच आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि कशाचं विटाळ मानता तुम्ही, असं सोयराबाई सांगते आहे. जिला कमी जातीची, हलक्या जातीची म्हणून जिला चोखोबांना आणि ही सोयराबाई, निर्मळाबाई, चोखोबाच्या कुटुंबातल्या त्यांना सगळ्यांना बाजूला, म्हणजे एक तर जातीमुळे ती हीन आणि दुसरं स्त्री म्हणून हीन, दुहेरी दुय्यमत्व स्त्रीच्या वाट्याला येतो भारतासारख्या देशामध्ये सांगते. तर त्याच्या विरोधात सोयराबाई प्रथम बोललेली आहे. मग सोयराबाई असं बोलते आहे, जनाबाई असं म्हणते आहे, स्त्रीत्वाला धरून जर का तुम्ही मला हिणवत असाल तर मी ते ऐकून घेणार नाही, मी माणूस म्हणून मला जसं जगायचंय तसं मी जगणार, असं मी ठणकावून सांगते आहे. मुक्ताबाई सांगते आहे, मुक्ताबाई चांगदेव सारख्यांना बजावून सांगते आहे आणि चांगदेव तिला गुरु मानता आहेत. ही मुक्ताबाई आपण बघतो संत साहित्यामध्ये आणि आपण कान्होपात्र पण बघतो संत साहित्यामध्ये. तर या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांनी ही जी स्त्रीच्या मुक्तीची वाट आहे
अगदी अक्का महादेवी आल्या, नंतर संत बहिणाबाई आल्या, अशा सगळ्या ज्या स्त्री संत आहेत त्या सगळ्या स्त्री संतांनी, संत मीराबाईंपासून सगळ्या स्त्री संतांनी ही मुक्तीची वाट खुली करण्यासाठी आपलं आयुष्य द्यायचं. त्याच्यासाठी समाजाचा छळ सहन केला. म्हणजे संत मीराबाईंची कथा तुम्हाला माहिती आहे, बहिणाबाईंची कथा तुम्हाला माहिती आहे, संत बहिणाबाईंची, की लहान असताना लग्न झालेलं आहे आणि तो रात्रीचा भ्रतार ओढतो. असं एक जण म्हणते रात्रीचा मला भ्रतार, विठाबाई म्हणते रात्रीचा भ्रतार ओढते, एकांती माझं ओडीसी असं काहीतरी त्यांचा अभंग आहे असं ती म्हणते आहे. संत बहिणाबाईला शूद्र गुरु का केला? तुकाराम महाराजांना तिने गुरु केलं होतं म्हणून तिची छांडूक झालेली आहे. आणि संत मीरा हिने संत रविदासांना गुरु केलं म्हणून तिची छांडूक झालेली आहे. तिला विषाचा प्याला काय दिला नाही, काय काय केलं. पण इतका सगळा छळ सोसूनही या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत संत स्त्रिया, त्या संत स्त्रिया या मुक्तीची भाषा बोलत राहिल्या. आणि ती वाट नंतर आपल्याला पुढे दिसते आहे की जिजाई सती गेल्या नाहीत. जिजाऊंना नेहमी मी वीरमाता असा शब्दप्रयोग मी जिजाऊंसाठी कधीच वापरत नाही. मी जिजाऊंसाठी राज्य निर्मात्या जिजाऊ असा शब्दप्रयोग वापरते. त्यांनी गुलामी स्वीकारायची नाही, म्हणजे ती मुसलमान असं त्यांच्या डोक्यात नव्हतं. परकी यांची गुलामी नको. आता त्यावेळी ती गुलामी कुतुबशहाची आणि निजामशहाची होती म्हणून ती मोगलाई नको असा शब्दप्रयोग, त्याचं वेगळं राजकारण केलं जातं. पण तिच्या डोक्यामध्ये हे मुसलमानांच्या विरुद्ध असं नव्हतं. तिच्या डोक्यामध्ये असं होतं की आपल्याला फक्त सरदार म्हणून राहायचं नाही आहे. शिवाजी महाराजांना तिने सांगितलं होतं की तुझे वडील सरदार म्हणून, त्याची पण कथा वेगळी आहे की तिचे वडील एकीकडे आणि पती एकीकडे, म्हणजे तिच्या नातेवाईकातले असे विभागले गेले होते. कोणीतरी कुतुबशहाकडे होता, कोणीतरी आदिलशहाकडे होता, कोणीतरी निजामशहाकडे होता. आणि ते निजामशाही वाचवावी, आदिलशाही वाचवावी, कुतुबशाही वाचवावी म्हणून हे सगळे नातेवाईक एकमेकांच्या उरावर बसत होते. आणि ते जिजाऊंनी बघितलेलं होतं म्हणून जिजाऊंना वाटत होतं की त्यांची गुलामी आपण पत्करायची नाही. आपण काय करायला पाहिजे की आपण आपलं राज्य उभं करूया, आपल्या महाराष्ट्रातलं आपलं राज्य उभं करूया महाराष्ट्राचं. आणि म्हणून तिने शिवाजी महाराजांना तयार केलं. 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांना मावळ्यांना सगळ्यांना एकत्र घेतलं. सगळे एकत्र आले, सगळ्यांची ती माता बनली आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून या राज्याची निर्मिती जिजाऊंनी केलेली आहे. ते राज्य सांभाळलं ताराराणीने. ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला, पण पेशव्यांचं काय? पेशव्याने हरवलं ना ताराराणीला. ताराराणीचा इतिहास कुठे सांगितला जातो? मी नेहमी तुलना करते की स्त्रीला तिच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी नेहमी चितोडच्या राणीचं उदाहरण दिलं जातं. जोहार करा म्हणून सांगितली जाते. एक उदाहरण आम्हाला सांगतं की तुमच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी तुम्ही जोहार करा, आगीत उडी टाका. आणि दुसरं उदाहरण आम्हाला ताराराणीचं सांगतं की तुमच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी, तुमच्या अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी, नुसतंच अब्रूचं रक्षण असं पण मी म्हणणार नाही, तुमच्या अस्तित्वाचं, तुमच्या स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी हातात तलवार घ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही लढा. हे आम्हाला ताराराणी सांगते. पण ताराराणी नाही सांगत. ताराराणी सांगायला पाहिजे आम्हाला ना. अहिल्याबाई आम्हाला सांगायला पाहिजे, जी प्रत्यक्ष राघोबा दादा पेशव्यांबरोबर सुद्धा लढायला हातात तलवार घेऊन उभी राहिली. जिने प्रत्यक्ष महाजी शिंदेने सांगितलं की तुमच्या राज्याची रीत आहे की तुम्ही स्त्रियाला अडकीत त्यातल्या सुपारीसारखं तुम्ही त्यांना मानता, पण माझ्या राज्यामध्ये असं चालणार नाही असं तिने सांगितलं. ती म्हणाली तुम्ही जर आला तर तुमच्या हत्तीच्या पायात अंधू घालून तिथल्या तिथे त्याला जर थांबवलं नाही तर माझं नाव अहिल्या नाही असं ती सांगते. अशा अहिल्याबाई सांगतात. हा इतिहास आम्ही कधी सांगणार आहोत? ह्या स्त्रिया आम्ही संस्कृतीच्या रक्षक म्हणून या स्त्रियाला आम्ही लोकांच्या समोर ठेवणार आहोत की नाही? आणि इथून आपल्याला आपला हा इतिहास येतो, या मुक्तीचा इतिहास येतो, तो 19व्या शतकामध्ये येतो, ज्या शतकामध्ये इतिहास घडवलेला आहे. म्हणजे पेशवाईचा काळ आहे आणि त्या काळामध्ये पुणे वर्णन वाचा जरा तुम्ही, मी नाही सांगत माझ्या तोंडाने. पुणे वर्णन नावा जोशींनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये पुण्यातल्या स्त्रियांची काय अवस्था होती, ज्या स्त्रिया स्वतःला उच्चवर्णीय म्हणत आहेत त्यांची पण काय अवस्था होती ते पुणे वर्णन मध्ये वाचा, मी नाही सांगत.
बसणार आहोत. आणि मग ही जी विषमतेची संस्कृती आहे, ही जी स्त्रीला भोगवस्तू मानणारी पेशवाईच्या काळामध्ये लादलेली संस्कृती आहे, ती संस्कृती नष्ट करण्यासाठी फुले दाम्पत्य उभं राहिलेलं आहे. ज्योतिराव फुलेंचा जो लढा आहे हा या काळातला लढा आहे. आणि सावित्रीबाईंनी ज्योतिरावांनी याच्यातून या स्त्रीला मुक्त केलं. हा इतिहास तर तुम्हाला माहिती आहे सगळा. पण सावित्रीबाईंच्या बद्दल जो इतिहास इतका सगळ्यांना सार्वत्रिक प्रमाणात माहिती नाही, त्याची एक दोन उदाहरणं सांगते मी. सावित्रीबाईंचे विचार कसे होते. सावित्रीबाईंच्या कविता आहेत, त्याच्यावर मी रिसर्च वर्क केलेलं आहे 5 वर्ष. आणि त्यांच्या संपूर्ण साहित्यावर मी लिहिलेलं आहे की सावित्रीबाईंचे विचार कसे होते. तर सावित्रीबाईंची एक कविता आहे, तयास मानव म्हणावे का. ती कविता अतिशय वेगळी कविता आहे. आणि त्या कवितेमध्ये सावित्रीबाईंची स्त्रीवादावरच्या 4 ओळी अशा आहेत. बाईला काम करत राही, ऐकोबा हा खात राही, पशुपक्षाचा ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का. आता मी कालपासून ह्या मुली बघते आहे, तर ते स्वयंपाक करणं, भांडी घासणं सगळं ते मुलं करतात. ताईने खूप सुंदर कौतुक बांधलेलं आहे. आणि ते सगळं हे काम पुरुषाचं, हे काम स्त्रीचं असं नाहीये. सगळी मुलं ते काम करतात. एकट्या फक्त बाईने काम करत राहावं आणि पुरुषाने आयतं खावं असं पशुपक्षात नाही. निसर्गाने ही शिकवण नाही दिलेली आपल्याला. ही शिकवण या संस्कृतीने दिली, पुरुषप्रधान संस्कृतीने, की मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून बाईनेच त्याला लाडवलेलं आहे. म्हणजे आपण पुरुषांवर दोष देतो ना, आपणच कारणीभूत होतो, आपणच लाडवतो. मुलगा बाब्या माझा किती छान, मग त्याला सगळं ऐकतं द्या, मग हे मुलगे नंतर पुरुष बनतात. त्याने जर अपेक्षा केली बायकोनेच सगळं द्यायला पाहिजे, हा. आणि आम्ही कोणीतरी, म्हणजे आमच्या आयाने हे संस्कृती रुजवलेली आहे, त्या आयांच्या आम्ही मुली. आणि मग आम्ही मुली कोणत्या तरी आईने अशा पुरुषांना घडवलेलं असतं, त्या पुरुषांबद्दल आम्ही तक्रार करतो आणि आम्ही ते झेंडे लावत बसतो स्त्रीमुक्तीचे. सांगायला खरं म्हणजे आम्हाला अधिकार नाहीये. मी म्हणते त्या पुरुषांना काहीच बोलू नका, उठा उठा आणि प्रत्येक बाईच्या घराघरामध्ये जाणे, बाईला खडसवून सांगा, एक दिवस जरा तिथे थांबा आणि ती काय करते बघा. खरोखरीच आपल्या मुलाला ती माणूस म्हणून घडवते का हे बघा. तसं घडवत नसलं तर तिला सांगा, बाई ग हा उद्या पुरुष बनणार आहे आणि तो उद्या तुला जसा तुझ्या नवऱ्याने त्रास दिला ना, तसा हा नवरा बनवून तुझ्या सुनेला त्रास देणार आहे. म्हणून त्याला आज तू माणूस म्हणून ठेव, हे सांगणं गरजेचे आहे. आज स्त्रीमुक्तीवाल्या नटून थोडं त्या विषयाकडे येते मी, घड्याळाकडे पण माझं लक्ष आहे. पण हे सगळं जे आहे हे सावित्रीबाईंनी त्यावेळी सांगितलं, आमच्या ताराबाई शिंदेनी सांगितलं, स्त्री पुरुष तुलनामध्ये त्यांनी सांगितलं. आणि ही जी स्त्री मुक्तीची भाषा आहे, ही भाषा 19व्या शतकातली भाषा. ही भाषा आम्ही नजरअंदाज करतो. आणि आम्ही आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत असताना आम्ही सिमोन द बुवा सांगतो. सांगायला पाहिजे सिमोन द बुवा, नाही असं नाही, पण सिमोन द बुवाने कधी सांगितलं हे, जे सिमोन द बुवाने 1949 साली सांगितलं, तेच सावित्रीबाईंनी 100 वर्ष आधी सांगितलेलं आहे. 1849, 1854चा त्यांचा तो कविता संग्रह आहे. 1854ला सावित्रीबाईंनी सांगितलं. पण आम्ही पण अशा आहोत ना, आशालता कांबळेने जी काही मांडणी केली ना, ती इथे आमची जीभ जड जाते बरं का. पण तिकडून कोणीतरी उदो केला ना की आम्हाला जाग येते, अरे अरे कोण आहे आशालता कांबळे, आता आपण पण जरा नाव घेऊया, मग काय सत्कार करतील, काय काय करतील, उच्च काय देतील. पण आधी आपल्याला ते लक्षात येणार नाही. तसं सावित्रीबाईंनी पहिल्यांदा स्त्रीवादाची मांडणी केलेली आहे आधुनिक काळामध्ये, असं मी म्हणते. प्राचीन काळामध्ये महाप्रजापती, आधुनिक काळामध्ये पहिल्यांदा स्त्रीवादाची सैद्धांतिक मांडणी असा शब्द वापरते अलकाताईंनी. तर ही स्त्रीवादाची सैद्धांतिक मांडणी आधुनिक काळामध्ये जगात पहिल्यांदा सावित्रीबाईंनी मांडलेली 1854 मध्ये. हे कधी आम्ही सांगणार? आम्ही असं म्हणतो जगात सैद्धांतिक मांडणी पहिल्यांदा सिमोन द बुवाने केलेली आहे असं म्हणतो. सिमोन द बुवाचं पुस्तक जगभर गाजलेले, सावित्रीबाईंना कधी आम्ही जगभर गाजवणार आहोत? माझं तरी पुस्तक किती जणांना माहिती आहे, सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा, नाही आहे कुणाला माहिती. ज्यांना संस्कृतीची उलथा
पालन करायची नाही आहे ते तर झाकूनच ठेवतील. अशांत कांबळेचं हे पुस्तक माहीत झालं नाही तर बरंच आहे. पण आपण तरी परिवर्तनवादी बनवणाऱ्या आम्हाला किती जणांना माहिती आहे? 3 वर्ष होती आता ते पुस्तक माझं बाहेर आलं. तर मला असं म्हणायचंय की सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे ह्यांनी 19व्या शतकामध्ये हे विचार मांडले आणि मग आपण या जागतिक स्त्रीमुक्तीचे विचार ज्यांनी 20व्या शतकामध्ये तिथे 20व्या शतकाचं पण मी तुम्हाला सांगते की बुद्ध काळातले जे विचार आहेत, महाप्रजापती वगैरे मी तुम्हाला सांगितले आता, ती समजा पाली भाषेतली. तर पाली भाषा माहिती नाही कुणाला, म्हणून आम्हाला माहिती. पण पाली भाषेचं हे तत्वज्ञान, भारतात रुजलेलं हे तत्वज्ञान कुणाही भारतीय इतिहासकाराला ते पुढे आणावं असं वाटलं नाही. ते पहिल्यांदा पुढे आणलं इंग्लंडमधल्या रिस डेव्हिड्स हिने इंग्लिश भाषेमध्ये. त्याआधी ते पहिल्या 18व्या शतकामध्ये ते पहिल्यांदा प्रोफेसर आर पिशे यांनी जर्मनीमध्ये एक शोधनिबंध मांडला. पण त्याचं विस्तृतपणे पुस्तकात रूपांतर करून मांडणी केली ती रिस डेव्हिड्सने. आणि मग जगभरामध्ये ते ओपन झालं. ही गोष्ट आहे 1910ची, 1909ची आहे ही गोष्ट. 1899 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शोधनिबंध सांगितला आणि मग 11 वर्षानंतर ते पुस्तक रूपाने आले रिस डेव्हिड्सचे. ते इंटरनेटवर पण आहे, जरूर वाचा तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे जे पुस्तक लिहिलं 1952 मध्ये, त्यावेळी बाबासाहेबांनी याच ग्रंथांचा आधार घेतलेला आहे, रिस डेव्हिड्सचा आधार घेतलेला आहे त्यांनी. आणि मग मला प्रश्न पडतो की पाश्चात्य देशामध्ये स्त्री मुक्तीच्या विचारांची जी लाट उसळली ती एकतर औद्योगिक क्रांती तर आहेच कारणीभूत. कारण औद्योगिक क्रांतीमध्ये जे स्त्रीला हे समान वेतन दिलं जात नव्हतं, म्हणजे ही जी विषमता आहे, आर्थिक विषमता, त्या मुख्यतः आर्थिक विषमता आहे हा ती. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये स्त्रीमुक्तीची चळवळ जी उभी राहिली त्याचं मुख्य कारण आर्थिक विषमता, भांडवलीकरण, औद्योगिकरण हे त्याचं मुख्य कारण. तर त्याच्यातून ती उभी राहिलेली आहे. आणि सामाजिक विषमता जी आहे त्या सामाजिक विषमतेच्या विरोधात उभी राहिलेली आहे ती ह्या रिस डेव्हिड्सच्या त्या इंग्लिश ग्रंथामधून आपल्याला दिसते. मग मला असं वाटतं, मी बरोबर असेल चूक असेल मला माहिती नाही, पण ज्या वेळेला बुद्धिझम मधील स्त्रीच्या हक्कांचा इतिहास इंग्लिश भाषेमधून बाहेर आला त्यामुळे तो सगळ्यांना खुला झाला ना, भाषेची अडचण दूर झाली. आणि मला असं, माझं असं निरीक्षण आहे की त्यानंतर वेग घेतलेला आहे स्त्री मुक्ती चळवळीचे जे विचार वेगवेगळे, म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ पासून ते अगदी सगळं 19व्या शतकातच आलं ना ते, म्हणजे 20व्या शतकाचा सुरुवातीचा जो कालखंड आहे तर किती मोठ्या प्रमाणात सगळीकडून अशा उगवल्या. जर्मनीचे क्लारा झेटकिन पासून ते अगदी इटलीमध्ये, चायनामध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये कितीतरी विचारवंत स्त्रिया अशा उभ्या राहिल्या. आणि या सगळ्यांच्या लेखनातून त्याने स्त्री मुक्तीची सैद्धांतिक भाषा मांडली. आंदोलनाची सुरुवात जरी आर्थिक समतेसाठी झालेली असली, म्हणजे अमेरिकेचं उदाहरण घेऊया, ऑस्ट्रियाचं उदाहरण घेऊया, ताईने आता त्याचा इतिहास सांगितला, मी आता तिकडे वळत नाहीये. तर हे जे सगळं आपण बघतो आहोत आणि त्यालाच धरून, म्हणजे 8 मार्चला बहुतेक आंदोलनं झाली, म्हणून 1975ला आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती दिनासाठी 8 मार्च हा दिवस मुकरर केला गेला, कारण बरीचशी आंदोलनं 8 मार्चला झाली. पण मी सैद्धांतिक मांडणीचं बोलते की ही जी सैद्धांतिक मांडणी झाली स्त्री पुरुष समतेच्या लढ्याची, स्त्री पुरुष समतेच्या संस्कृतीची असा शब्दप्रयोग मी वापरते. तर या समतेच्या संस्कृतीची जी सैद्धांतिक मांडणी झाली त्या मांडणीला सुरुवात रिस डेव्हिड्स पासून झाली असं मी विधान करेन. मला माहित नाही ते किती जणांना पटेल नाही पटेल, किंवा मी सुद्धा अजून ह्या निष्कर्षापर्यंत आलेली नाहीये की मी 100% खरी आहे का हे विधान मांडतात. पण मी म्हणेन मी 99% खरी आहे. सैद्धांतिक मांडणीला इथून सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बघतो की जगभर ती मांडणी कशा पद्धतीने होते आहे. आता सिमोन द बुवाचं उदाहरण आपल्या ताईने सांगितलं की तिचं जगभराचं वाक्य आहे की स्त्री आणि पुरुष हे
जन्माला येत नाही तर ते घडवले जातात. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते आणि आत्ताच्या समस्यांकडे घेते आणि साधारण एक 5-7 मिनिटांमध्ये मी संपवते. कारण जरी ताई म्हणायला बोलू शकता तरी मला सायकोलॉजी माहिती आहे, आपला मेंदू किती साथ देईल ते टेन्शन असतं मला. हरकत नाही, मी अजून तासभर पण बोलेन. हरकत नाही. तर मी तुम्हाला आता काय सांगत होते की ते जे जगप्रसिद्ध वाक्य आहे सिमॉन द बुआचं, त्याचं एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगते. फेसबुकवर मी छोट्या छोट्या पोस्ट लिहित असते. माझ्या फ्रेंड्समध्ये कोणी असेल तर तुम्ही वाचत असाल, कधी मोठ्या पण पोस्ट असतात, माझ्या छोट्या पण असतात. तर एक पोस्ट मी ती लिहिली होती फेसबुकवर. एकदा मी डोंबिवलीत राहत होते आणि तिथे आमच्या कॉम्प्लेक्सचा असा परिसर, तर तिथे माझी नात आहे छोटू शनाया म्हणून. तर तिला घेऊन मी आपला रोज संध्याकाळचं माझी ती ड्युटी, मी तिला घेऊन त्या आसपासची छोटी छोटी मुलं त्यांच्याबरोबर तिला खेळवायला पाहिजे म्हणून मी तिथे असणार. आणि मग त्या छोट्या छोट्या पोरांच्या काय गप्पा असतात त्या मला पण ऐकू यायच्या. मी ॲक्च्युली दुसऱ्यांच्या गप्पा ऐकत नाही खरं म्हणजे, मी स्पेस देते त्यांना. पर्सनल लाईफमध्ये काही करायचं नाही, छोटं असो नाही तर मोठं असो. पण तिथे शनायामुळे मला कंपल्सरी थांबावं लागायचं ना, ती पडेल काय होईल पण, आणि त्यांच्या गप्पा मला ऐकू यायच्या. तर त्या ऐकता ऐकता एकदा 3 मुली आणि 1 मुलगा 10-1 वर्षांचा बरं का, आणि ती मुलं गप्पा करतायत आपापसात. तर ती एक मुलगी सांगते, अगं मला ना अजून चपाती गोल नाही लाटता येत, पण आता मला ती शिकायची, हळूहळू येईल मला बरं का. मग दुसरी सांगते, हे बघ मला ना चहाच फक्त करता येतो, बाकी अजून काहीच करता येत नाही. म्हणजे त्या गिल्टमध्ये जाऊन हे सांगत होत्या बरं का त्या मुली, की मला चपाती गोल करता येत नाही, मला चहा बनवता येत नाही, त्याचा त्यांना गिल्ट आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात लहानपणापासून असं बिंबवलेलं होतं की मुलगी म्हणून तू जन्माला आली आहेस की नाही, तर मुलगी म्हणून तिला घडवलेलं आहे. ती आली जन्माला ती माणूस म्हणून, पण घरामध्ये त्याला मुलगी म्हणून घडवलेलं आहे. मग मुलगी म्हणून घडवताना तिच्या मनावर काय बिंबवलेलं आहे. मला काही चांगलं एज्युकेटेड फॅमिली होती ती, त्यामुळे त्याच्यातल्या एका फॅमिलीमध्ये तिला काय मुद्दाम होणे सांगितलेलं आहे हे मला नाही वाटत. त्या अशा एकदम पुरोगामी विचारांच्या होत्या. तर त्याने नसेल सांगितलं, पण समाज पण असतो ना कारणीभूत, फक्त कुटुंब नसतं कारणीभूत. का ताईशी बोलता बोलता मस्त हलकाने एक वाक्य म्हटलं की घरातला पुरुष जो घडतो त्याला फक्त कुटुंब जबाबदार नसतं, कारण त्या कुटुंबाला समाजाने घडवलेलं असतं. बरोबर ना? किती सुंदर वाक्य म्हणाले त्या. तर तसं कदाचित ते कुटुंब असेल. त्यामुळे ती जी मुलगी आहे तिचं नाव देविका, खूप गोड मुलगी, आणि ती असं सांगते मला बोल लाटता येत नाही वगैरे. तर तिला असं घडवलेलं आहे, मुलगी म्हणून समाजाने घडवलं, कुटुंबाने घडवलं, आणि तिच्या मेंदूत असं भिनवलेलं आहे की तुला चपाती गोल करता आलीच पाहिजे, म्हणजे तुला स्वयंपाकामध्ये प्रवीण व्हायला पाहिजे, स्वयंपाकामध्ये तुला निपुण असायला पाहिजे, हे तिच्या डोक्यात बिंबवलं. बरोबर आहे. आता पुढची गंमत आहे का, त्या 3घी जणी हे सांगताय आणि मग तिथे एक मुलगा होता त्यांच्याच वयाचा. त्या मुलाला विचारलं, मुलाला बहुतेक मीच विचारलं, यांचं ऐकते मी, आणि त्या मुलाला विचारलं, बाळा तुला काय येतं रे करायला. तर तो मला पटकन त्याने उत्तर दिलं, मला ना छान चित्र काढता येतं. बघा फरक कसा. आणि मग मी लगेच त्या मुलींना म्हटलं, बघा म्हटलं बेटा तो सांगतोय त्याला छान चित्र काढता येतं, आणि तुम्ही म्हणताय मला चपाती गोल लाटता येत नाही, चहा करता येत नाही, पण मला म्हटलं देविका माहिती आहे की तू डान्स छान करतेस. दुसरी मुलगी होती, तिला म्हटलं मला माहिती आहे तू क्रिकेट छान खेळतेस, मी बघितलेलं आहे म्हटलं. त्या सगळ्या मुलांच्या मध्ये ही टॉम्बो आहे ना, क्रिकेटमध्ये ही जिंकणारी मुलगी. पण ती मुलगी दुःखाने सांगत होती मला चहा नाही बनवता येत. सांग म्हणजे किती मोठी हे आहे की सिमॉन द बुआ म्हणते की माणूस हा माणूस म्हणून जन्माला येतो, पण स्त्री आणि पुरुष हे त्याला घडवलं जातं. आता मला पण थोडा न्यूनगंड होता. माझं लग्न झालं तेव्हा मला नव्हतं स्वयंपाक करता येत, एकटी राहत होते शिक्षणासाठी, पिठलं भात खायची, दही भात खायची, तर वेगवेगळे प्रकार मला यायचे नाहीत आणि खूप माणसांचे तर अगदीच यायचे नाहीत. माझे दीर त्याच्यासाठी मला माझ्या भावाला बायको म्हणून हिला ज्या कोणी सुचवलं तिच्या नावाने ते बोंबा काय ही शिकवली ही काय रे, माझ्या भावाला अजून छान बायको मिळाली असते, त्याच्या सुंदर नाही दिसायला, काळी आहे, अमक आहे, ढमक आहे. तर मला खरोखरच रडायला यायचं, खूप रडायची. आणि नवरा म्हणायचा की तुमचं काय आहे ते तुम्ही बघून घ्या. नवरे असे असतात ना का पुरुषप्रधान व्यवस्थेने घडवलेले. बायकोला जर त्रास झाला तर तो तिचा त्याने निपटवायचा, मी नाही. ते काही असलं तरी तो माझ्याशी छान वागायला पाहिजे, बाकी मला काय माहिती. आणि मग माझी आणि नवऱ्याची भांडणं व्हायची. बाई झालं त्याच्यातून एकदाच ते झालं, निपटलं, गेलं ते वर्ष.
माझ्या नीराचे रिलेशन अतिशय चांगले आहेत बरं का. आणि आता म्हणजे नंतर लगेचच चांगले झाले, तो प्रश्न नाही आहे. आणि त्यांना आता खूप अभिमान पण वाटतो माझा, ते सुद्धा. पण मला मुद्दा असं सांगायचं आहे की त्यावेळेला मला पण वाटायचं हो बाई मला येत नाही स्वयंपाक. मग मला भाकरी बनवायला माझ्या नवऱ्याने शिकवल्या, चपात्या येत होत्या मला, पण भाकरी हा प्रकार नाही कोकणात ना, तर मला भाकरी यायच्या नाही. माझ्या नवऱ्याने शिकवल्या, असं थापायची, अशी थापायची, अशी थापायची. मला शिकवलं बनवायला आणि स्वतः भाकरी आणि चपात्या बनवायला विसरू. माझा नवरा चळवळीतला कार्यकर्ता आहे. लग्न व्हायच्या आधी स्वतःला पाहिला हवा असलेला स्वयंपाक स्वतः करून खायचा. पण लग्न झालं, बायको आली, मला शिकवलं, आता किचन तिच्या ताब्यात देऊया, तो विसरून. मी त्या मुद्द्यावर अजून भांडते. मी म्हणते तुम्ही विसरून कशा काय केला, तुम्हाला पण यायला पाहिजे होते ना. म्हणजे तो प्रकार माझ्यावर सोपवून दिला. आता मी हे आता या घडीला म्हणजे 5-10 वर्षात मी जाहीरपणे सांगायला लागले की मला स्वयंपाक येत नव्हता, मला अजूनही चहा सुंदर बनवता येत नाही. माझ्या घरी तुम्ही कधी आलात तर माझा नवरा तुम्हाला चहा करून देईल, कारण आम्ही सगळेजण माझ्या नवऱ्याने बनवलेला चहाच पितो. आम्हाला येत नाही त्याच्यासारखा चहा बनवायचा प्रयत्न केला तर मी अभिमानाने सांगते आता की मी घाई गडबडीत पुढे जायला लागले तर माझा नवरा मला चहाचा कप आणून देतो आणि मी तो चहा पिते आणि बाहेर पडते, अभिमानाने सांगते. आणि परवाच्या दिवशी असं झालं, मुद्दाम सांगते हा किस्सा, की कशावरून तरी झालं, थोडंसं काहीतरी झालं, मी पळापळीत होते आणि मला घरात काय संपलं काय ते माहिती नव्हतं. आणि मला माझा नवरा म्हणतो की तुला काहीच माहिती नसतं. मग मला राग आला भयंकर. मी म्हटलं म्हणजे काय सगळंच्या सगळं बाईनेच लक्षात ठेवायला पाहिजे हे कोणी सांगितलंय. म्हटलं नाही माझ्या लक्षात आलं तर ठीक झालं, तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं ना. आता आजकाल तुम्ही घरात असता, मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि मी बोलता बोलता त्यांना म्हटलं तुम्ही मला चहाचा कप हातात आणून देता, ते मी जाहीरपणाने कौतुकाने सांगते सगळ्यांना. आणि तुम्ही म्हटलं मला घरात काय संपलं ते मला माहिती नाही, ते मला हिणवताय. हे कुठे बसतंय सांगा का नाही. ही गमतीची गोष्ट नाही आहे, खरं सांगते मी तुम्हाला. हे जरी माझा नवरा, आणि हे उदाहरण मी तुम्हाला कशासाठी सांगितलं की माझा नवरा फुल टाईम कार्यकर्ता आहे. मी जी दुनियाभर फिरते त्याला खरोखरीच माझ्या नवऱ्याची साथ आहे मला, म्हणून मी फिरते. एक काळ असा होता की माझा नवरा फिरायचा आणि त्याला माझी साथ होती. फुल टाईम कार्यकर्ता म्हणून तो फिरायचा. आता 10-1 वर्ष झाली ते नाही फिरत, मी फिरते आणि तो मला साथ देतो. मला त्याचं कौतुक आहे, मला त्याची जाणीव आहे. पण त्याच वेळेला मी असा विचार करते की माझा नवरा ज्यावेळी घर सांभाळतो, घरात काही करतो, त्यावेळी त्याच्या डोक्यात असं असतं की हे मी माझ्या बायकोवर उपकार करतो. बाई ज्यावेळी करते तेव्हा ती ते कर्तव्य आहे म्हणून करते, आणि पुरुष जेव्हा करतो तेव्हा तो बाईवरचे उपकार आहेत म्हणून करतो. आणि म्हणून मी यावर्षी प्रोजेक्ट हाती घेतलाय ज्योती सावित्रीचे वारसदार. मी अशा जोड्या निवडते की ज्या जोड्यांच्या मध्ये दोघेही पुरुष पुरुषपणातून मुक्त झालेला आहे, बाई बाईपणातून मुक्त झालेली आहे. दोघंही सहजीवन ही गरज आहे म्हणून दोघेही एकत्र आलेले आहेत. आणि ते दोघेही एकमेकांना स्पेस देत आहेत, एकमेकांची कदर करत आहेत. बाईच्या डोक्यात बाई आहे जायला काही कठीण नाही हो, ते लवकर जातं. पण पुरुषाच्या डोक्यातून लवकर जात नाही तो पुरुष आहे. जे आता सांगितलं की माझा नवरा फुल टाईम कार्यकर्ता आहे, पण तरी सुद्धा नेहमीच कुठेतरी त्याच्या आहे की मी घर सांभाळतो म्हणजे हिच्यावर उपकार करतो, कारण मी पुरुष आहे, माझं ते काम नाही आहे, ते काम हीच आहे, पण मी ते करतो. म्हणजे हिने मला किती उपकार मानायला पाहिजे. मग परवा भांडताना सांगितलं, आता पण जाऊन सांगेन, आजच्या भाषणामध्ये पण तुमचं कौतुक सांगितलं, तुम्ही मला चहा ह्या इतक्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला कधी समजणार नाही, हा कळत नाही जात. आज स्त्री मुक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या कामावर मी आता बोलतच नाहीये की त्यांनी संविधानामधून आपल्याला काय दिलंय. आपण खरंच किती किती म्हणजे भाग्यवान आहोत आपण की आपल्या देशामध्ये अमेरिकेसारखं स्त्रियांना रस्त्यावर उतरावं लागलं नाही. आपला एकमेव देश असा आहे की स्त्रियांच्या हक्कांसाठी पुरुषांनी काम केलेलं आहे. ज्योतिराव फुलेंनी केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आम्हाला ऐकत दिलं ते. पण आम्ही म्हणजे यांची नावं घेत नाही हो, कारण यांना जातीत बांधलेलं आहे. ही जी जात व्यवस्था आहे ना ती हवी झाली आमच्यावर. मी त्याच मुद्द्याकडे आता येते. आता हे डिटेल मी सांगत नाही, तुम्ही वाचा, तुम्ही माहीत करून घ्या. आम्हाला फुलेने काय दिलं, आम्हाला बाबासाहेबांनी काय दिलं, संविधानाने काय दिलं. आणि आजचे संविधान जागर अभियान
सुरू केलंय ह्याने त्याची किती गरज आहे, संविधान का हवंय आम्हाला ते आम्हाला समजायला पाहिजे प्रत्येकाला. आता आज ही जी संविधान संस्कृती असा शब्दप्रयोग मी त्याला वापरते, तर ही जी संविधान संस्कृती समाजामध्ये रुजणं ही गरज आहे. आजच्या काळात तर कितीतरी ही गरज आहे. आणि त्याला अडथळे कोणते आहेत, तर ते दोन अडथळे आहे. एका मुद्द्यावर मी बोलते आणि संपवते. दोन अडथळे कोणते आहेत म्हणजे ही आव्हानं आहेत आपल्या समोर जे असं म्हणूया ऐका तरी आपण. त्याच्यातलं मला स्वतःला वाटतं ते एक आव्हान आहे भांडवलीकरण, जे आता एपिस्टल वगैरे बोललो आपण, आज जे गाजतंय सगळं भांडवलशाही. ही भांडवलशाही, हे भांडवलदार जगभरातले, या भांडवलदाराने एकदम तहलका मचवलाय. म्हणजे काय करावं ह्यांचं, आपल्या हाती सत्ता नाहीये, आपण हतबल होण्याशिवाय काही करू शकत नाही. आपण काही ट्रम्पचं करू शकतो, आपण काही आपल्या भारतातल्या या उद्योगपतींचा राज्यकर्त्यांचा आपण काही करू शकतो. अरे ज्यांचे व्हिडिओ फिरलेले आहेत ते मसाज करून घेत आहेत, शर्ट काढून असे व्हिडिओ फिरले आहेत, ते त्या ह्याच्यामध्ये बसले ज्यांच्यावर बलात्कारांचे गुन्हे आहेत, जे बलात्काराची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आलेले आहेत, ते मांडीला मांडी लावून बसतात राज्यकर्त्यांच्या. काय करू शकतो आपण? काही नाही करू शकत. संसदेत बसलेले आहेत, काही नाही करू शकत. कारण भांडवलशाही आहे त्यांच्या हाती. हे श्रीमंत आहेत केवढे तरी, भांडवलदार आहेत, सगळी मालमत्ता त्यांनी स्वतःकडे घेतलेली. आम्ही काही नाही करू शकतो. ठरवलं तर करू शकतो बरं का, ठरवलं तर खरंच करू शकतो. कारण आपण सगळे जे म्हणजे एक परवाच कोणाचं तरी मी वाक्य ऐकलेलं, पुरोगामी विचारवंत, मला नाव नाही आठवत आहे, पण त्याने सुंदर वाक्य म्हटलं. ते म्हणाले जे शोषण करणारे आहेत ना, हा ते शोषण करणारे शोषक, ते शोषकांची एकजूट आहे. आणि जे शोषित आहेत ना ते विखुरलेले. शोषितांची जोपर्यंत एकजूट होत नाही, म्हणजे कुसुमाग्रजांची पण खूप छान कविता आहे की रस्त्यावरचा तो जो पिचलेला जमीनदार, स्त्रिया, मजूर, हे सगळे एक होतील एखाद दिवशी. त्यांच्या कवितात नेहमी आशावाद असतो. तर ते म्हणतात जेव्हा हे सगळे एकत्र येतील, रस्त्यावर उतरतील, तेव्हा ते भांडवलदारांची मक्तेदारी नाहीशी होईल असं ते म्हणतात. खरंच आहे, हा आशावाद असला तर तो येऊ शकतो प्रत्यक्षात, आपण सगळेजण जर उभे राहिलो तर. या भांडवलशाहीने काय केलं, अतिशय भयानक. म्हणजे ही तर अजून वेगळी गोष्ट आहे की ते शोषण करतायत वगैरे, प्रत्यक्ष शोषण करतायत, हे एपिस्टल 5 वगैरे आपण बघतो. पण अप्रत्यक्ष जे शोषण आहे, बाईला कुठे नेऊन ठेवलेले आहे, जे हे सगळं आता मी इतिहास सांगितला की बाईला माणूस म्हणून तिला स्थान मिळण्यासाठी, या पृथ्वी तलावर म्हणते, माणूस म्हणून तिला स्थान मिळवण्यासाठी संपूर्ण आपण आता आढावा घेतला, भारतापासून ते जगभरातल्या सगळ्या विचारवंतांचा आपण आढावा घेतला, सगळ्या लढवय्या कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. आणि 21व्या शतकामध्ये आता कुठे बाई म्हणून मला इथे उभं राहता येत आहे. म्हणजे सावित्रीबाईंना जसं शेणगोळ्याचा मारा सहन करावा लागला ह्या पुण्यात, तसं मला किंवा अलकाताईला नाही सहन करावा लागला. या 21व्या शतकात आता आम्ही उभे राहतो, आम्हाला जे म्हणायचे ते म्हणू शकतो, संविधानाने अधिकार दिले. पण असं असताना सुद्धा दुसरीकडे आमचं जे स्थान आहे ते त्याने या भांडवलशाही समाज व्यवस्थेतली वस्तू म्हणून आणून ठेवलेलं आहे. आणि हे आम्हाला कुठे दिसतं, फक्त पकडून बलात्कार केले जातात, लहान मुलींचा व्यापार केला जातो, इथपर्यंतच नाही. तर आम्ही टीव्हीवर, मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर आम्ही बघतो ना, जाहिरातीमधल्या मॉडेल आम्ही बघतो ना, छोट्या छोट्या कपड्यातल्या, कमनीय बांधा, हे सगळं बाईला वस्तू म्हणून समोर ठेवलेलं आहे, जगाच्या समोर. तिचं वस्तूकरण केलेलं आहे, सरोगट मदर, वस्तूकरण केलेलं आहे बाईचं. हे सगळं भांडवलशाहीचे परिणाम आहेत. म्हणजे एका बाजूला आम्हाला भांडवलशाही हे आव्हान आहे, आणि दुसऱ्या बाजूला आव्हान कोणतं आहे तर धर्म संस्कृती जी पसरवलेली आहे सगळीकडे, ती धर्म संस्कृती आहे की धर्माने जी व्यवस्था आहे, धर्म संस्कृतीने निर्माण केलेली शोषणाची व्यवस्था आहे, ही शोषणाची व्यवस्था आम्हीच खुलेआम स्वीकारावी, बाईनेच खुलेआम स्वीकारावी, म्हणून ती सगळी धर्म संस्कृतीची सूत्र बाईच्या हाती दिलेली आहे.
या संस्कृतीचं जतन करणारी बाई तू आहेस आणि तुला याचं जतन करायचंय. मग आमची बाई काय करते, पुस्तकं छापते. नथ का घालायला पाहिजे, कुंकू का लावायला पाहिजे, तो बिंदू कोणता आहे, इथे बिंदू कोणता आहे, इथे बिंदू कोणता आहे, इथे बिंदू कोणता आहे, सगळ्या शरीराला टोचून घ्या, ते बिंदू आहे. आणि चेतना जागी होते, रक्ताभिसरण चांगलं होतं, ह्या टोचून. हे आम्हाला सांगते ही धर्मसंस्कृती सांगते. धर्मसंस्कृतीच आम्हाला सांगते की मुलगा म्हणून त्याच्या हातात पाणी देणं हे घरातल्या बहिणीचं कर्तव्य आहे. हे आम्हाला धर्मसंस्कृती सांगते. धर्मसंस्कृतीच आम्हाला सांगते तेरे हात का पीकर पाणी दासी से पंजाऊर आली. धर्मसंस्कृती सांगते. आता आम्ही जर स्वतःला दासी म्हणायला लागलो, त्या आमच्या पतीच्या हातचं पाणी प्यायल्याशिवाय मी राणी बनत नाही असं जर आम्हीच आम्हाला सांगायला लागलो, तर मग त्या पुरुषांचं काय करते गो? त्यांचा युग आपण फुलारतो ना, माझ्या हातचं पाणी पी बाई, मग तू राणी, माझी राणी बनशी. आमचे चित्रपट पण कसे की कोणतरी राजकुमार येतो. लहानपणापासून ते चित्रपट, संविधान मूल्यांचं साहित्य त्याच्यावर खूप बोलते मी ह्या विषयावर, की आमचे चित्रपट कसे आहेत की कोणीतरी राजकुमार येतो. राजकुमाराची वाट बघण्यामध्ये आयुष्य जातं आमच्या पोरीचं. आणि तो राजकुमार आला आणि तुम्हाला त्या घोड्यावर किंवा त्या रथामध्ये बसवून घेऊन गेला. तो सिंहासनावर बसवत नाही तुम्हाला, सिंहासनावर तो असतो बसलेला, पण तुम्ही पट्ट राणी त्याची. आणि असं आम्हाला म्हटलं की आम्ही त्या राजकुमाराचीच वाट बघतो. मग तो राजकुमार दिसायला पाहिजे म्हणून आम्ही आमचा रंग गोरा करायला लागतो, म्हणून आम्ही काय काय करतो, आमच्या शरीरावर एक्सपेरिमेंट करतो, सुंदर दिसायला पाहिजे मला. म्हणून हे स्लोगन किती छान आहे, मी आहे तशी सुंदर आहे, ब्लॅक इज ब्युटी. हे कधी आम्हाला कळणार, मी बुटकी आहे, मी कशी आहे, काय आहे, मी सुंदर आहे, हे आहे ना. म्हणजे आम्हाला हे जे दिलेले आहेत ना, एक प्रतीकं दिलेली आहेत, ती सुद्धा प्रतीकं आम्हाला तशीच देतात. म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा हे प्रतीक. लक्ष्मी पाय चेपते. आमच्या कमल देसाई म्हणतात की त्या विष्णूला अजून काही उद्योग नाही, लक्ष्मीकडून पाय चेपून घेतल्यासारखा. मी नाही विष्णूवर काही टीका करत आहे, कमल देसाईंच्या कथेतलं वाक्य सांगते. म्हणजे तुम्हाला जर का आता कमल देसाई तर नाही येत बिचारा, पण जर का तुम्हाला अगदी झोड उठवायची असेल तर कमल देसाईंवर उठवा, अशांत कांबळेंवर नका उठवा. तर रंग 2 मध्ये त्यांची कथा आहे कमल देसाईंची, माणसाची गोष्ट, माणूस घडवणार साहित्यामध्ये मी त्याची समीक्षा केली. ते छान लिहिते की माणसाबद्दल तक्रार करते युनिवर्स, आणि ते म्हणजे या माणसाने सगळं बिघडवलं. तर आकाश येतं तक्रार करत आणि आकाश म्हणतं मी किती छान होतो, तर तिथे ह्या माणसाने विष्णूला आणि 33 कोटी देवांना आणून बसवलं आणि तरी सुद्धा त्याचं समाधान झालं नाही, पण त्याच्याबरोबर राक्षसांना पण आणून बसवलं आणि त्यांच्यात युद्ध लावून टाकलं. तर ते त्याच्यात असं वाक्य म्हणते, त्या विष्णूला लक्ष्मीकडून पाय चुरून घेण्याशिवाय अजून दुसरा काही उद्योगच नाही, असं ती त्या कथेमध्ये वाक्य आहे. मग आम्हाला हे मिथक दिलं जातं. लग्न झालं रे झालं, पाया पडला की तुम्हाला आशीर्वाद दिला जातो, लक्ष्मी नारायणाचा जोडा शोधते. म्हणजे तुम्हाला नकळत सांगितलं जातं, बाई का लक्ष्मीने जशी सेवा केली विष्णूची तशी तुला करायला पाहिजे. तो जर नाराज असला तर त्याला आनंदी करण्याचं काम तुझं, तो आजारी पडला तर त्याची सेवा करण्याचं काम तुझं, हे नकळतपणे आम्हाला सांगितलं जातं. मग माझ्या डोळ्यासमोर अजून दुसरा देवच येतो, मी बाकी कुणाला आणतच नाही. ज्योती सावित्री वगैरे त्यांना दूरच ठेवते मी देवाच्या ऐवजी देवालाच आणते. मग कोणत्या देवाला आणते? आम्हाला तेवढी शैला लोही यांनी सांगितलं होतं, बरं का, तुझ्यासारख्या वयाची मी होते तेव्हा. शैला लोहीने डोक्यात आणून दिलं, अरे शंकर पार्वतीचा वर का देत नाहीत आम्हाला, शंकर पार्वतीचा जोडा शोभू दे म्हणून. नको आम्हाला विष्णू आणि लक्ष्मी, आम्हाला शंकर पार्वतीचं मिथक द्या आमच्या समोर. मग शंकर पार्वतीच्या मिथकामध्ये शंकर आणि पार्वती बरोबरीचं नातं आहे. पार्वती शंकराबरोबर हुज्जत घालते, पार्वती शंकराबरोबर सारीपाट खेळते. शंकराने जर एखाद्याला वर दिला तर पार्वती तो वर माघार घ्यायला लावते. ती म्हणते नाही नाही, हा याला वर दिला तो बरोबर नाहीये, आणि शंकर तो वर परत पण देतो. ती भांडते शंकराबरोबर, हा स्वतःच्या मर्जीने लग्न करते. ते पण येते खरं म्हणजे पहिलं इंटरकास्ट मॅरेज आहे का ते. शंकर आदिवासी आणि पार्वती आर्य, बरं का, पहिला इंटरकास्ट मॅरेज आहे. पार्वतीने पण तिचं ऑनर किलिंग नाही केलं बरं का, आता ऑनर किलिंगच करतात. दलिताला निवडतच म्हणजे काय, मारूनच टाकतो तुला पण आणि त्याला पण.
तर पार्वतीला असं नाही केलं. पार्वती आधी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं आणि पार्वती स्वतःच्या हक्कांसाठी म्हणायला लागली. दुसरं एक पार्वतीचं तुम्हाला मुलीला सांगते, आपण म्हणताना मी जशी आणि तशी सुंदर आहे. पार्वतीने स्वतःचं शरीर सजवत नाही बसली कोणा पुरुषाला इम्प्रेस करण्यासाठी. शरीर सजवा, दागिने बिगिने घाला, त्याला मला काही म्हणायचं नाही. पण कुणातरी पुरुषाला अट्रॅक्ट करायचंय, त्या पुरुषाला मी पसंत यायला पाहिजे म्हणून शरीर सजवू नका. मग तुमचं जे सौंदर्य आहे ना ते पार्वती सारखं. पार्वती बघा, पार्वती फुलांचे दागिने घालते. लंकेची पार्वती म्हणतो आपण, कारण पार्वतीला दागिने नाही. पण पार्वतीचं जे तेज आहे ते बुद्धीचं तेज आहे. पार्वती बुद्धिमान आणि त्या बुद्धीचं तेज आहे पार्वतीचं. त्या तेजाने पार्वती सुंदर दिसते. तर आम्ही स्त्रिया अशा पद्धतीने बुद्धीच्या तेजाने आमचं सौंदर्य आम्ही वाढवायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे येतं सौंदर्य, आत्मविश्वासाचं सौंदर्य असतं. तर हे जे आहे, मी धर्मसंस्कृतीचा मुद्दा तुम्हाला स्पष्ट करून सांगते आहे. तर त्या धर्मसंस्कृतीने आमच्या समोर मिथक पण अशी दिली आहे की जेणेकरून आम्ही स्वतःला कमी समजू. कडवा चौथचं व्रत, हरितालिकेचं व्रत, सत्यवान सावित्रीचं व्रत. हा, अरे काय हे धर्मसंस्कृतीने आम्हाला या पद्धतीने शोषणाची जी सूत्र आहेत ती आमच्या हाती दिलेली आहेत. आणि एक वेळ भांडवलशाही विरुद्ध लढणं सोपं आहे. मी अगदी जबाबदारीने विधान करते, हलका नाही. भांडवलशाही विरुद्ध लढा उभारणं सोपं आहे, पण धर्मसंस्कृती विरुद्ध लढा उभारणं सगळ्यात कठीण. धर्मसंस्कृती विरुद्ध जे लढले त्याला संपवूनच टाकले. नरेंद्र दाभोळकरांनी संपवलं, पानसरेंना संपवलं, कारण धर्मसंस्कृतीच्या विरोधात काम करणार. गौरी लंकेशला संपवलं, कुलकर्णीला संपवलं, बाकीच्यांना तर लेखन बंद करा, लेखणी ठेवून द्या. त्याच्या विरुद्ध लढणं खूप कठीण आहे, कारण या धर्मसंस्कृतीच्या लढ्यामध्ये आम्हाला जे त्याचे बळी आहेत त्यांचीच साथ मिळत नाही. स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून हा जो संस्कृती संघर्ष आहे ना, त्या संस्कृती संघर्षामध्ये आज अटीतटीची लढाई आपल्या समोर आहे की संविधान संस्कृती विरुद्ध धर्मसंस्कृती. आजचा संघर्ष हा खूप मोठा संघर्ष आहे. जगभरातलाच आहे खरं तर, पण भारतामध्ये जास्त आहे, कारण भारतामध्ये खूप विचित्र होता. आपण ऍक्च्युअली मेंदू होता. आपण धर्म आला की आमचा मेंदूच बदली होऊन जातो. आम्ही पुढचा विचारच करत नाही. तर त्यामुळे संविधान संस्कृती की धर्मसंस्कृती हा आजचा लढा आहे. आणि या लढ्यामध्ये आपल्याला जर का संविधान संस्कृतीचा विजय मिळवून द्यायचा असेल तर सगळ्यात जास्त त्या लढ्यामध्ये आम्हाला स्त्रियांना जागृत व्हावं लागणार. आम्हाला एकाच बाजूने दुहेरी भूमिका घेऊन नाही चालणार. म्हणजे आमचे ते संदीप सांगले ते स्पष्ट मांडणी करतात की एका हातात धर्म, डोक्यात धर्म आणि हातात संविधान असं नाही चालणार. हातात तुमच्या जर संविधान असेल तर डोक्यात सुद्धा सावित्रीमाई पाहिजे, डोक्यात बाबासाहेब पाहिजे, डोक्यात बुद्ध पाहिजे, डोक्यात शिवाजी महाराज पाहिजे. तरच आपण हा धर्मसंस्कृतीचा जो लढा आहे आणि त्याच्यात जर का संविधान म्हणजे संविधान संस्कृती विजयी केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. नाहीतर परत जा मनुस्मृतीसारखं, परत हळूहळू 100 वर्षांनी परत आमच्या नाती बिती सगळ्या उचलून टाकतील त्याचे. काय नाही, आता 21 टन ते वेट म्हणजे काय आहे दुसरं तिसरं तेच आहे. तिकडे उचलून नेऊन ठेवलेत ना 8-10 वर्षांच्या मुलींना. हे आहे सगळं. तर ते आपल्या भारतामध्ये पण हे दिवस यायला हे नाही आहे. नाहीतर देवदासी प्रथा आहे ती आपल्या भारतातलीच आहे, आपल्याला माहिती आहे सगळं. त्याच्या विरुद्ध आपण बोलतच नाही, ते लक्षातच येत नाही आपल्याला. त्याला जात हा पण फॅक्टर आहे. तर ह्या सगळ्यातून फक्त एकच सांगेल की सांस्कृतिक सत्ता ही स्त्रीच्या हाती असते. तिच्यावर असतं की माझ्या घरात कोणती सत्ता मी सत्ता तिच्या हाती आहे ना. मग संस्कृती कोणती राबवायची आहे तिच्याकडेच आहे. आणि मी तर म्हणते सगळ्याची चावी ही सांस्कृतिक सत्तेकडे आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक या सगळ्याचं मूळ सांस्कृतिक आहे. सांस्कृतिक सत्ता ज्याच्या ताब्यात त्याच्या ताब्यात ह्या सगळ्या सत्ता, आर्थिक सत्ता, सामाजिक सत्ता, राजकीय सत्ता ही त्याच्याच हाती. मी अजून त्याच्यावर बोलत नाही, त्याच्यावर विश्लेषण करून मी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगू शकते. पण एकच वाक्य तुम्हाला सांगते की आजचे या राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. त्याची सुरुवात रामायण महाभारतात आम्हाला गुंतवून ठेवलं. आणि ती जी संस्कृती, सीतेला अग्निदिव्य करायला लावणारी संस्कृती आमच्यावर बिंबवली गेली.
ती सांस्कृतिक सत्ता आहे. आणि तीच सत्ता आज आपल्यावर राज्यसत्तेच्या नावाने, आर्थिक सत्तेच्या नावाने, सामाजिक सत्तेच्या नावाने आमच्यावर राज्य करते. म्हणून ही सत्ता जर का उलथवून टाकायचं असेल, त्या विरुद्ध जर का आम्हाला लढायचं असेल, तर सांस्कृतिक सत्ता तुमच्या हातात ऑलरेडी आहे. फक्त तिचा वापर तुम्ही पहिल्यांदा कुटुंबामध्ये योग्य तऱ्हेने करा, आपोआप त्याचं रिफ्लेक्शन समाजामध्ये दिसेल आणि हा लढा आपल्याला चांगल्या पद्धतीने लढता येईल. खूप छान पद्धतीने तुम्ही ऐकलं. मला पण एकदम त्याच्यामुळे हुरूप आला. खूप मोकळेपणाने बोलले. थँक्यू.